क्रिकेट मॅचचे बारकावे समजावणारे तज्ज्ञ असोत किंवा शेअर्सवर बोली लावणारे स्टॉक ब्रोकर्स किंवा मग हवामानाचा अंदाज सांगणारे वैज्ञानिक, सगळ्याचा आधार आहे आकडे म्हणजे स्टॅटिस्टिक्स. आकडे म्हणजे स्टॅटिस्टिक्सच दाखवतं पूर्ण चित्र. जर आयुष्याचा प्रत्येक पैलू आकड्याने जोडला आहे तर कल्पना करा राष्ट्रनिर्मितीत स्टॅटिस्टिक्सची भूमिका किती महत्त्वपूर्ण असेल. भारत प्रगती करतोय. लक्ष्य आहे 2030 पर्यंत जगातल्या 3 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सामील होण्याचं. आपला देश ज्याच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा आहे तरुण वर्ग, एक असं डेमोग्राफिक डिव्हिडंड ज्याच्या ऊर्जेनं जग बदलू शकतं. देशाचा दृढ संकल्प आहे कोणीही मागे राहू नये. सरकार देशवासी आणि जगाप्रती उत्तरदायी राहावं म्हणून आम्ही मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन देशाच्या विकासावर बारीक लक्ष ठेवतो. वर्ष 2000 संयुक्त राष्ट्रसंघाने 8 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स निश्चित केले. 2015 पर्यंत ही उद्दिष्ट साध्य करण्याचा संकल्प करण्यात आला. MDGs साध्य करण्याच्या दिशेनं उल्लेखनीय प्रगतीनंतर जगानं पावलं टाकली आहेत विकासाच्या व्यापक आणि संपूर्ण आराखड्याकडे. सप्टेंबर 2015 संयुक्त राष्ट्रानं सादर केले 17 सातत्यपूर्ण विकासाचे लक्ष अर्थात सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि 169 उद्दिष्ट हे हिस्सा बनले अजेंडा 2030 चे. सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण क्षेत्रांचा समावेश असलेली 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजेच SDGs जगापुढची आव्हानं आहेत. पृथ्वीचं रक्षण व्हावं, नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य उपयोग व्हावा, सुशासन असावं, सुनिश्चित करावं सगळ्यांसाठी गौरवशाली जीवन जेणेकरून कोणी मागे राहणार नाही. सस्टेनेबल डेवलपमेंट सभी देशों के लिए राष्ट्रीय उत्तरदायित्व का विषय है. आज हम यहाँ संयुक्त राष्ट्र में इसलिए हैं क्योंकि हम सभी यह मानते हैं कि अंतर्राष्ट्रीय साझेदारी अनिवार्य रूप से हमारे सभी प्रयासों के केंद्र में होनी चाहिए. सस्टेनेबल डेव्हलपमेंट उद्दिष्टांच्या सर्व पैलूंचा विचार केला जातो भारत सरकारच्या अनेक कार्यक्रम आणि योजनांमध्ये. टेक्नॉलॉजीचा उपयोग जसं जिओ टॅगिंगमुळे शक्य झाली उत्तम निगराणी आणि उत्तरदायीपणा. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन म्हणजेच मॉस्पीनं तयार केलं नॅशनल इंडिकेटर फ्रेमवर्क. यात आहेत 300 पेक्षा जास्त इंडिकेटर्स. त्यामुळं SDGs साध्य करण्याच्या दिशेनं होणाऱ्या प्रगतीवर राहते बारीक नजर. नीती आयोग, केंद्रीय मंत्रालय, राज्य, UN संस्था आणि नागरी संस्थांबरोबर परामर्श केल्यावर हे इंडिकेटर्स निश्चित केले गेले. याच्या डेटाचा व्हॉल्यूम आणि आकार याला देशाचं आतापर्यंतचं सर्वात मोठं मॉनिटरिंग फ्रेमवर्क बनवतं. बहुतांश डेटा प्राप्त होतो केंद्र आणि राज्यांच्या संस्थांकडून. डेटाचा अभाव किंवा फरक दूर करण्यासाठी मॉस्पी मार्फत सर्वेक्षणाचं नियोजन करण्यात येतं. मॉस्पी प्रत्येक परिणाम पारखतं नॅशनल इंडिकेटर फ्रेमवर्कच्या आधारावर जेणेकरून होऊ शकेल वैज्ञानिक आकलन आणि त्रुटींची माहिती. मॉस्पी देशाचं प्रतिनिधित्व करतं संयुक्त राष्ट्राच्या अशा प्रत्येक मंचावर जिथं SDGsशी संबंधित आकड्यांविषयी चर्चा होते. तसंच मॉस्पी ताळमेळ राखतं आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर जसं UNSD, UNRC, युनिसेफ,
WHO, IMF, FAO, ILO आणि तसंच इतर अनेक संस्था. भारत पुढे जात आहे, बदलतो आहे. आमची कामना आहे एका सुरेख भारताची जो जगात असेल अविस्मरणीय. SDGs साध्य करणं याच दिशेनं महत्वाचं पाऊल आहे. आपण बरंच काही साध्य केलं आहे. सतत प्रगतीपथावर आहोत आपण. तरीही बरंच काही आहे जे साध्य करायचं आहे. SDGs साध्य करून आपण सुनिश्चित करू शकतो सोपं आयुष्य, चांगलं आयुष्य, जेणेकरून कोणी मागे राहणार नाही. भारत कटिबद्ध आहे आणि देशाच्या विकासावर मॉस्पीचं लक्ष असेल प्रत्येक क्षणी. म्हणजे देशवासी आपली स्वप्न साकार होताना बघू शकतील. हम पूरी तरह सबको साथ लेकर के चल सकते हैं और सबका साथ सबका विकास और अब सबका विश्वास, ये हमारा मंत्र है.